आम्हाला आपला व समृद्ध. आभार आपले. आता सत्र प्रश्नोत्तरांचे. या दोन्ही अतिथींच्या मनोगताच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असल्यास ते विचारू शकतात. धन्यवाद. मी अजय धावरे. रोहिणी आणि बबिता या दोघींना मी प्रश्न विचारणार नाही, कारण त्यांनी आजपर्यंत त्यांच्या नाट्यप्रवासात मला त्यांच्या अभिनयानं नेहमीच निरुत्तर केलं आहे. त्याच्यामुळे मी प्रश्नोत्तराच्या भानगडीत पडणार नाही. दोन गोष्टी, कारण बबिता फार एक्साइट झाली होती त्याच्यामुळे ती बऱ्याच उल्लेख सुटला, पण तिचं कौतुक करणाऱ्या दोनच गोष्टी मी अगदी आशिषला जास्त वेळ घेणार नाही, अगदी काही मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करतो. चिंदी बाजार हे नाटकाबद्दल त्या दोघी बोलल्या, भरभरून बोलल्या. अंतिम फेरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेस प्रयोग झाल्यानंतर परीक्षक आणि स्पर्धक असा संवाद असायचा. तर आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर या सगळ्यांनी, म्हणजे नूतन, बबिता, रोहिणी या प्रमुख 5 बोहारणी होत्या आणि बाकी पण लोक होते. पण त्या परीक्षक आणि प्रेक्षकांच्या संवादामध्ये बबिता त्या सर्व बोहारणींमध्ये भूमिका इतकी सजीव आणि अशी जगली होती की तिथले एक परीक्षक म्हणाले की तुम्ही काय करता? बबिता म्हणाली मी शिक्षिका आहे. तर ते परीक्षक म्हणाले केवळ अशक्य, तुम्ही खोटं बोलता म्हणे. धवने तुम्ही ह्या चिंदी बाजारातनं बोहारणी उचलून आणल्यात म्हणे. तर ही तिच्या अभिनयाची पावती होती. मला हा उल्लेख विशेष अर्थाने इथे करावा असा वाटतो. आणि म्हणजे मी त्यांच्याबद्दल काय बोलावं, त्यांनी ते सिद्ध केलंय. पण रोहिणीच्या बद्दल सांगतो की अतिशय प्रामाणिक, आणि प्रामाणिक म्हणताना ती अतिशय पंक्च्युअल अभिनेत्री आहे. भद्रावती म्हणजे घोडपेठ, भद्रावती, आणि त्याच्यानंतर मग वरोरा, इथून एसटीनी प्रवास करून परत यायचं. पण तालमीचा 7-7:30 जो वेळ ठरलेला आहे त्या वेळात ती बरोबर तालमीच्या हॉलला राहणार आणि आपलं बेस्ट देणार, अशा अभिनेत्री दोघी मला मिळाल्या. आणि त्यांच्यासोबतचा प्रवास कायम राहील. सारखं रोहिणी म्हणत होती मला मिळाली तर मिळेल, भूमिका कायम मिळतील. पण दोघींनाही खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा अभिनयाचा प्रवास असाच. आणि बबिताच्या बद्दल, बबिता बोलताना बऱ्याच गोष्टी सुटली. ती उत्तम नृत्यांगना आहे. ममी डान्स कॉम्पिटिशन असेल किंवा महानगरपालिकेच्या राज्यस्तरीय ज्या स्पर्धा होतात नगरविकास विभागाच्या होत्या त्या बबिताने जिंकल्या आहेत. आणि बबिता अतिशय उत्तम नृत्यांगना आहे. त्याच्यामुळे असे काही उल्लेख सुटले म्हणून मी माईक हाती घेतला. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. हॅलो. सर्वप्रथम तुमच्या दोन्ही भगिनींचे फार मी धन्यवाद मानते की तुम्ही तुमचा प्रवास एवढा सुंदररित्या उलगडला आहे. आणि रोहिणी ते एवढी सुंदर बोलली. आणि चिंदी बाजार मराठी आणि हिंदी दोन्ही मी पाहिले. आणि तुमचं हॅलो राधा पण पाहिलंय. अनिल धवने सरांनाही मी तेव्हा भेटले, तुम्हालाही भेटले. त्यावेळेस काय माहोल होता की वरोऱ्यात या दोघी बहिणींचं एवढं छान हे होतं, कौतुक करत होते. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हिंदीत जेव्हा तुम्ही काम केलं तेव्हा तुम्ही त्या लँग्वेजवर कमांड कशी मिळवली? कारण आपण मराठी टच असतो ना आपला, तर त्याच्यासाठी मला तेवढं सांगा बस. हॅलो. मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये आम्ही चिंदी बाजार केला, वृंदावन केलं, हॅलो राधा मी रेहाना पण केलं. तर मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्याला त्याची काही अडचण जात नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेला मराठी ही एकसारखी मराठी नसते, त्याच्यामध्ये फरक असतो. जसं मी म्हटलं की चिंदी बाजारमध्ये फार म्हणजे त्या ज्या बोहारणी असतात त्यांची जी भाषा असते तशी बोलावी लागते. हिंदीच्या बाबतीत पण जरी स्क्रिप्ट हिंदी होती पण बरेचदा आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जे सोपं वाटेल तशी हिंदी करून सादरीकरण करतो, त्या रोलनुसार आपण ते करतो. आणि कसं आहे की आपला जो भाग आहे चंद्रपूरचा, तर हा भाग म्हणजे असा काय म्हणू आपण, असा भाग आहे
की ज्या ठिकाणी सर्व भाषेचे लोक आपल्याला मिळतात, भेटतात. आणि मला अचानक म्हणजे सॉरी जरा विषय वेगळा होईल, पण मी म्हटलं आधी की मिळतात आणि मग म्हटलं भेटतात. मला लगेच अजय सरांची आठवण झाली, कारण सर मला मागेच एकदा म्हणजे बोलता बोलता ते टोकत होते, कारण त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व जे आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी असंच चुकून एकदा एका व्यक्तीबद्दल मिळाला असं म्हणाले आणि सर मला म्हणाले माणसं भेटतात आणि वस्तूंबद्दल आपण मिळतो असा शब्द वापरतो, त्याच्यामुळे माणसांसाठी भेटतो असं म्हणायचं. तर अनेक माणसं आपल्याला आपल्या परिसरामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारे जे आहे ते भेटतात. लहानपणापासून आपण हिंदी भाषिक लोकांबरोबर पण वावरत आलेलो आहे, त्यांच्यासोबत मोठं होत आलेलो आहे. तर सुरुवातीला थोडीशी अडचण जाणवते, ते शब्द आपल्या रोजच्या वापरातले नसल्यामुळे सुरुवातीला जरा अडचण जाते, पण एकदा ते तोंडी बसल्यानंतर मग मात्र आणि त्या कॅरेक्टरचा विचार करून आपण त्या डायलॉग म्हणतो, तर त्यावेळेला मात्र हिंदी काही खूप अडचण करणारी वाटत नाही. आणि स्क्रिप्टमध्ये दिलेले शब्द जे आहेत की नाही ते बरेचदा खूप डोक्यावरून जाणारे असतात, खूप भारी भरकम असतात. मग आम्ही त्यांना रिप्लेस करून घेतो, जे सहज सोपे वाटतील, सहज आपल्या तोंडी येतील असे शब्द जे आहे ते मग आम्ही रिप्लेस करून त्यांचा वापर करतो. त्याच्यामुळे आपण असंही आजकाल जनरल बोलताना पण हिंदीमध्ये बोलून जातो. तर खूप काही अशी अडचण म्हणजे मला नाही जाणवली. माझं लग्न झालं आणि सासर माझं भूतकाळ, माझ्या आजूबाजूला सगळे कॉमेडियन, त्याच्यामुळे तर मला बिलकुलच नाही गेले, हिंदीचा काही प्रॉब्लेमच आला नाही. त्यातल्या त्यात माझ्या घरी आमचे एक दादा राहायचे जे कॉमेडियन होते, परंतु कायम पूर्ण वर्ष म्हणजे नेहमीसाठी ते आमच्या घरीच राहायचे. तर ते हिंदीत बोलायचे. आम्ही लहानपणापासून हिंदीशी जवळीकच होती, त्यामुळे हिंदीची काही अडचण गेलेली नाही आम्हाला. आणि समोरही कदाचित हिंदी ही आपलीच भाषा वाटत असेल. हां, जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे थोडंसं एकदम प्युअर हिंदी असं नाही येणार, परंतु हिंदीची अडचण तशी नॉर्मल जाणवली नाही. पुन्हा कोणाला काही उईके मॅडम, तुम्ही दोघी शाळेमध्ये शिक्षिका आहात, तर शिक्षिका आणि अभिनेत्री हे पात्र निभवताना तुम्हाला काही अडचण गेली का? मला तरी अडचण गेली नाही, उलट त्याचा फायदा झाला अभिनयाचा. कारण तर विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवतो तेव्हा त्या बॉडी लँग्वेज, तो अभिनय चेहऱ्यावर जर आला त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला मदत होते. ते आपलेशी वाटतात, त्या मुलांना मी जवळशी वाटतोय, तर अभिनयाचा फायदाच झाला. त्यातल्या त्यात मुलांसमोर बोलून बोलून अभिनय करताना जसं एवढा वर्ग आहे, आपण अधिकारी समोर बोलतो, तर अभिनय करतानाही एवढ्या मोठ्या स्टेजवर आल्यानंतर ती जे घाबरतो माणूस तसं नव्हतं आम्हाला. तर त्याचा याच्याशी त्याच्याशी निगडीत दोनही हे आमच्यासाठी अतिशय चांगले पॉझिटिव्ह पॉईंट ठरले माझ्या तरी मते. ही काय म्हणते बघूया. नाही, मला पण खरं तर तसंच वाटते की शिक्षक म्हटल्यानंतर अनेक गुण जे आहे ते त्यांना त्यांच्या अध्यापनासाठी असो त्यांच्यात किंवा नसो ते धारण करावे लागतात. आणि त्याच्यामुळे बरेचदा अभिनयामध्ये म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या गोष्टीचा खरं तर शिक्षण क्षेत्रात आपल्या वर्गामध्ये अध्यापन करताना खूप म्हणजे त्याचा फायदा झाला, खूप मदत झाली. म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवते ते हायस्कूलचे विद्यार्थी, 8वी 9वी 10वीला मी शिकवते. तर ते विद्यार्थी तसे काय म्हणू आपण खूप लहान नसतात, त्यांना आपण जे काही करतो जे काही सांगतो ते लगेच कळते. तर अशा वेळेला बऱ्याचदा या अभिनयामुळे काही गोष्टी त्यांना लगेच समजावून सांगणं सोपं झालं. म्हणजे कोणी कसं बोलत असेल तर लगेच मी त्यांना सांगते हे तर आता असं म्हणाली, तर ते नक्कल करून दाखवल्यामुळे किंवा ते सादरीकरण करून दाखवताना एखादा कॅरेक्टर असेल तर ते त्याच्या डायलॉग वाचत असताना बरेचदा आपल्याला नाटक वगैरे पण असते सिलेबसमध्ये, तर ते समजावून सांगताना जास्त फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा म्हणजे नुसती पुस्तकं शिकवणं नव्हे, सहशालेय उपक्रम पण त्याच्यामध्ये असतात. तर मी इकडे काम करत असल्यामुळे शाळेत कधी कुठलं नाटक बसवायचं असेल, कुठला डान्स असेल, गाणं असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला ह्याची फार मदत झाली, तर ज्याच्यामुळे ते चांगलं झालं.
तो प्लस पॉईंट होता माझ्यासाठी का मी नाटकात काम करते, मला गाणं म्हणता येते, का डान्स परफॉर्म करता येते. तर ते त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना देताना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी म्हणून त्याचा फायदाच झाला मला. तर मला असं वाटते की ते फायद्याचंच ठरलं. नमस्कार. नमस्कार. मी प्रश्न विचारला की स्वतः शिक्षिका होतो हो, मला माहिती आहे, कारण त्या भद्रावतीला होत्या आणि मी गोडपेटला. आणि गंमत म्हणजे ती अजूनही अभिनय करते. हो, हो. हे नव्हतं माहिती. महत्वाचं म्हणजे आजकाल शाळांमध्ये स्नेहसंमेलने जे होत आहेत ते बंद झालेली आहेत. बरोबर. अशा वेळी तुम्ही तुमच्या कलागुणांचा उपयोग करून तुमच्या शाळेमधून अशी स्नेहसंमेलने आणि मुलांना अभिनय शिकवणे असा काही कार्यक्रम हाती घेणार आहात का? नाही, आमच्याकडे स्नेहसंमेलन बंद झालं नाही, कारण मी प्रायव्हेट शाळेला आहे, म्हणजे संस्थेला काम करते. तर आमच्याकडे दरवर्षाला अशी स्नेहसंमेलनं होतात ज्याच्यामध्ये नृत्य म्हणा किंवा अभिनय म्हणा किंवा गाणं वगैरे सादर करणं हे असतेच. आणि मला आनंद आहे की माझ्या या कलागुणांचा विद्यार्थ्यांना पुरेपूर फायदा जो आहे तो मला करून देता आला. यावर्षी विज्ञान नाट्यस्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये माझे विद्यार्थी मी घेऊन या ठिकाणी चंद्रपुरामध्ये म्हणजे तालुका लेवलवरती आमची जी टीम आहे ती प्रथम आली आणि मग मी त्यांना घेऊन इथे चंद्रपुरात आली. माझा तो पहिला अनुभव होता, त्याच्यामुळे इकडे कोणत्या लेवलच्या स्पर्धा चालतात ते मला माहिती नव्हतं. यावर्षी माहिती झालं तर पुढच्या वर्षी चंद्रपुरातून पण पुढे राज्यापर्यंत माझी टीम आणि राज्यातून पण प्रथम कसं आणायचं याचा मी प्रयत्न करेन. आणि नृत्यामध्ये म्हणा का गाण्यामध्ये तर त्या सर्वच ठिकाणी म्हणजे यावर्षी पूर्ण जिल्हाभरातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या शाळांसाठी. त्याच्यात माझी शाळा जी आहे तर मी एक नृत्य घेऊन आली होती आणि ते जिल्ह्यावरती पण पहिलं आलं. तर त्याच्यामुळे मला आत्तापर्यंत तर मी पुरेपूर प्रयत्न केला की मी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत ते त्यांना देईल आणि पुढे त्यांना नेईल. पण याच्या पुढे पण मी ते प्रयत्न निरंतर सुरू ठेवेन. स्नेहसंमेलन बंद झालेले नाही. नाही झाली सर. मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहे. दरवर्षी आमचे 30 ते 32 शाळांमध्ये कॉम्पिटिशन होत असते आणि ते एकत्र त्या सगळ्यांचं कॉम्पिटिशन असते आणि त्यात माझे विद्यार्थी कधी डान्समध्ये कधी अभिनयामध्ये हे नंबर मारत असतात. मी शाळेमध्ये एकटी शिक्षिका होती तरी एवढ्या शाळांमध्येही माझ्या शाळेचा नंबर येत होता. तर म्हणजे आणि अजूनही ते सुरू आहे आणि याचा वापर आम्ही शाळेत नेहमी करत असतो. असं वाटत होते जे आपल्याला येते ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर जास्त चांगलं. तर हा प्रयत्न सतत सुरू असतो. नमस्कार ताई. रोहिणीताई, तुम्ही म्हणालात की तुम्हाला नाट्याच्या ऐवजी पहिले गाण्याची आवड होती. तर आमच्यासाठी छोटंसं एक गाणं सादर करा. नक्की. मी मला म्हणते वंदे मातरम म्हण, कारण मी सांगितलं की वंदे मातरमनी मला एक ओळख दिली. आता बरेच वर्ष झाले मी जसं सांगितलं की नाही की माझी इच्छा त्या गोष्टीतून आता कमी होत चालली, त्याच्यामुळे मी आता त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाही. म्हणून कदाचित त्यावेळेला मी ज्या पद्धतीचं गायची आता मी तसं गाऊ शकत नाही, पण मी नक्की प्रयत्न करेन. वंदे मातरम 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 सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम वंदे सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितधृमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम वंदे 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 मातरम. थँक्यू.